कशी अशीच कामं केली आहेस? प्रो एकदम एक्सपर्ट चोर आहेस तू, राईट? मी नाही केली आहे, मला भीती वाटतेय. काय बोललीस? मुस्कट पुढे ना तुझं. अगं स्वतःच्या आईला असं बोलताना तुला काही वाटत नाही का ग? त्याची बेला काही हाडबीड काय आहे की नाही? एक्सपर्ट चोर म्हणतेस तू मला? काय काय केलं नाही मी तुझ्यासाठी? जे काही सगळं करते ना हे सगळं तुझ्यासाठी करते आणि मला तू चोर म्हणतेस. परमेश्वरा का मी जन्म दिला ह्या पोरीला? पण ठीक आहे चल. आई मला असं नाही म्हणायचंय ग. मला फक्त एवढंच बोलायचं की मला भीती वाटते जर कोणी पाहिलं ना तर संपला विषय. कमळीच्या घरातला तिच्या फॅमिलीचा फोटो जोपर्यंत मी बघत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये, लक्षात ठेव. मग कशाला इथे उभी आहेस? कोणाची वाट बघते? चल ना पटकन जाऊया, पटकन दोघे पटकन निघून जाऊया. चल 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 चल. ए तिथे काही दिलंय परमेश्वराने? ते काय असं पदर झाकण्यासाठी नाहीये, त्याचा काही वापर करशील का नाही कधी? पटकन चल. काय एक्सपर्ट कोण आहे? तू. मी हे ठरलंय ना, मी जसं सांगेन ना तसं करायचं. आपण तिची जी खोली आहे ना त्या खोलीच्या खिडकीच्या इथे जाऊन हळूच डोकावून बघायचं. एकदम आतमध्ये नाही शिरायचं. समजा आतमध्ये कोणी असेल तर कळलं? खिडकीतून वाकून बघायचं. चाकून घे दिसता. चल ना तू पुढे चल. काय अगं बेस्टच की. काका तुम्हाला कमळीच्या आईचा हातचा लाडू लय आवडतील बघा. तुम्ही खावा तर मी चहा घेऊन येतो. हा आलंच. हे घ्या काका, एकदम बेस्ट लाडू, लय आवडेल तुम्हाला. ओके. आता यांचं तोंड बघून लाडू आवडलाय की नाही कसं कळायचं? काका तुम्हाला लाडू आवडला नाही काय? नाही खूप मस्त आहेत लाडू. पण काय आहे कमळी, ही चव ना ओळखीची वाटते. हा म्हणजे नक्कीच मागच्या जन्मात तुम्ही माझ्या आईचा हातचा लाडू खाल्लेला असणार बघा. हे घ्या. बरं कमळी, तुझ्या घरी कोण कोण असतं? मी तिघच की. मी आया ना आबा. आबा म्हणजे माझा आजोबा. आजोबा? अहो आमचा आबा म्हणजे नुसता आजोबा नाही, माझं बेस्ट फ्रेंड आहेत बघा ते. अहो काका तुम्हाला सांगतो, माझी आई की नाही मला मुंबईला पाठवतच नव्हती बघा. पण आमचा आबा मला म्हणलं जा मुंबईला पळून, आणि त्यांनीच सगळं प्लॅन केला बघा. अहो म्हणजे आता मला माझं स्वप्न पूर्ण करायचं की नाही, लय मोठं व्हायचं आणि लय शिकायचंय बघा मला. मग आबांनी मी ठरवलं माझं स्वप्न पुरं करायचं. त्यांनी मला तर शपथच घातली की जोपर्यंत तू तुझं स्वप्न पुरं करत नाही तोपर्यंत गावात पाय बी टाकायचं नाही. मी आणि आबा की नाही असं खेळ खेळायचो, अशी टाळी. काका तुम्ही खाली कसा पाय बसले? वर बसा की. नाही ते जाऊ दे, मला पण शिकव ना तो हाताचा खेळ. हा नाही परत कवा तर शिकवतो. तुम्ही वर बसा. ओके. मी बी काय बोलत बसलोय, तुम्हाला सरळ त्यांचा फोटोच दाखवतो. थांबा. तिचे आजोबा तर जिवंत आहेत, पण गौरीचे वडील ते गेलेत. म्हणजे कमळी माझी आणि गौरीची मुलगी नाही का? हा बोला. काय? त्यांना बसायला सांग, मी आलोच. कमळी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला लगेच जावं लागेल. आणि हो आई, म्हणजे कमळी माझी नात नाहीये राजन. मला खरंच अगदी असं मनापासून आतून वाटत होतं रे की कमळीच माझी नात आहे, तीच. असं वाटत होतं कधी एकदा हे तिला मी सांगेन, कधी तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारेन. पण आपला सगळाच अंदाज चुकला रे.
कमळी माझी नात नाही तर मग माझी नात आहे तरी कोण? आई आई तू टेन्शन घेऊ नकोस ना. मी आपल्या रिसॉर्टच्या कामासाठी परत जातोय गावी. तेव्हा मी गौरी आणि माझ्या मुलीचा शोध पुन्हा नव्याने सुरू करेन. हो प्रॉमिस. हे बघ राजन, तू आता या वेळेला अगदी नीट म्हणजे अगदी कसून चौकशी कर बाबा. हे बघ आता आबा तर या जगात नाही, त्या दोघींना त्यांचाच आधार होता ना रे. त्या दोघी आता कुठल्या परिस्थितीत असतील आपण त्यांना शोधलं पाहिजे राजन. काही कर, माझी नात मला सापडलीच पाहिजे. ए चल चल मागे. ओ डिअर कमळी, काय म्हणाली होतीस अनिकाला? तिला पडलेलं बघणार. अरे पण इथे तर वेगळंच घडतंय. कमळी पडली आम्ही पाहिली, कमळी पडली आम्ही पाहिली. अरे बापरे, कमळी तुला लागलंय अगं, रक्त येतंय बिचारी कमळी. ए कमळे, कुठे चालली? थांब ना. आता तुझी हिम्मत, तुझा जोश, त्याचं काय होणार? हा, मला काय वाटतंय माहितीये कमळी, तू आहे ना दुसऱ्यांसाठी उभं राहण्यापेक्षा स्वतःसाठी उभं राहायला शिक. ते जास्त चांगलं आहे तुझ्यासाठी.